पूर शहरातील जुनोणा भागात देशी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या प्रकरणी 3 आरोपींना अटक। क्षुल्लक वादातून बाचाबाचीनंतर सख्या भावाची झाली होती हत्या। 30 जुलै रोजी चंद्रपूर शहरातील जुनोणा भागात बुधासिंग टाक वय वर्ष 45 याची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती। सख्या भाऊ सोनू सिंग याने देशी कट्ट्यातून जवळून गोळ्या झाडत बुधासिंगची हत्या केली होती। या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती। आरोपी पसार झाले असताना चंद्रपूर पोलिसांनी विविध पथकांच्या सहाय्याने आरोपींचा माग काढला। आरोपी सोनू सिंग टाक आणि लाल शहा अशा 2 आरोपींचे निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी पवन पाटील या 3ऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे। चंद्रपूर पोलिसांनी हत्येत वापरलेला देशी कट्टा देखील जप्त केला असून प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत। क्षुल्लक वादाचे पर्यावसन बाचाबाचीत व त्यानंतर गोळीबारात झाल्याची प्राथमिक माहिती निष्पन्न झाली आहे। पोलीस स्टेशन रामनगर हद्दीमध्ये दिनांक 30 जुलै 2025 रोजी सायंकाळी 17:20 बुधासिंग जीतसिंग टाक यांना अग्निशस्त्रातून गोळी मारून ठार मारल्यासंबंधाने पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपासामध्ये आरोपी सोनू सिंग टाक त्यानंतर दुसरा आरोपी लाला शहा असे 2 नाव निष्पन्न झाले होते। तपासामध्ये 2ही आरोपींना पोलीस स्टेशनची टीम असेल, स्थानिक गुन्हे शाखेची टीम असेल यांनी मेहनत घेऊन 2ही आरोपींना अरेस्ट केलेला आहे। आणि त्यानंतर आरोपीकडून जे गुन्ह्यामध्ये अग्निशस्त्र वापरलेलं आहे ते सुद्धा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक शेख यांनी जप्त केलेलं आहे। आणि तपासामध्ये असे निष्पन्न झालेलं आहे की एका आरोपीला पळून जाण्यासाठी दुसऱ्या एका आरोपीने मदत केलेली आहे। त्यामुळे सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक 3 पवन पाटील हा निष्पन्न झाला असून त्याला सुद्धा अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शेख करत आहेत।